आज मस्त लग्नात गेलो होतो, तर मस्त थोडंसं एन्जॉय पण केलं, उन्हात नाचलो पण, आणि माझा सागर पण आला होता, माझी मोठी मम्मी, सगळे जण आले होते माझ्या बाहेरून पण. तर मस्त लग्न 12चा टाईम देतात पण 2 वाजतातच. तर मग खूप जास्त दुपार झाली होती आणि ऊन पण खूप जास्त होतं आणि गरमीचं तर जेवणच जात नाही. मग मस्त कूलरचा जवळ बसलो होतो, जेवण वगैरे केलं छानपैकी, कारण की घरून निघालो होतो. 3 तासाचा प्रवास होता जिथे लग्न होतं तिथे. मग आम्ही लग्नात पोचलो. तिकडनं मग माझे भाऊ, माझे मोठे पप्पा, माझी मोठी मम्मी सगळेजण आले होते, सगळे नातेवाईकच होते, जवळचंच लग्न होतं म्हणून मग तिथे जावं लागलं. तर मी लग्नाच्या दिवशी गेली होती, माझे मिस्टर, मी आणि कबीर आला होता. तर कबीर येणार नव्हता, पण कबीरला त्याचा मामाचा घरी जायचं होतं, की माझा माहेरला. तर मग म्हणजे त्याचा मामा त्याला घेऊन जाणार होता इथून. तर मग म्हणून मी त्याला आणलं होतं, त्याची बॅग वगैरे पॅक करून आणली होती. तर माझा कबीर त्याच्या मामासोबत जाणार होता. तर तो आता किती दिवस राहतो काय माहीत, 2 दिवस. तर त्याचा मामा बोलला होता की मी ठेवतो त्याला, बघतो किती दिवस राहतो काय, मग मी सोडायला येईल त्याला. तर माझा कबीर मस्त मला बाय बाय करत होता. त्याची तर काही इच्छा होती नाही जायची, पण तरी गेला तो, कारण की सुट्ट्या लागल्या, 2 महिन्याच्या सुट्ट्या, तिथे काय करणार, त्यासाठी म्हणे मी फिरून येतो, माझ्या बहिणीची मुलं पण येणार आहेत तिथे त्याच्यासोबत खेळायला, म्हणून तो गेला आहे. तर मग त्याचे पप्पा तर सांगत होते की नको पाठवू त्याला, चित लागणार नाही, कारण की घरात तो असतो तर मग असं घर भरलेलं असतं, किंवा मस्ती करतो, किंवा कामं पण ऐकतो सगळ्यांची. म्हणून मग आम्ही आता त्याला सोडलं मी बसस्टँडवर, ते बसने जाणार होते. मग आम्ही गाडी घेऊन आलो होतो, तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आणि कबीर पण आता बसने पोचून जाईल लवकर, कारण की जवळ आहे त्यांचं तिथून गाव, म्हणून माझं माहेर. तर मग रस्त्यात गेलो, तर मस्त आम्ही गन्नाचा रस घेतला, कारण की खूप जास्त गरम होत होतो म्हणून. तर मग मी रस्त्यात मग थोडा 3 तासाचा प्रवास होता, मी थोडीशी झोपली होती. मग माझं घर आलं होतं.